नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओने आपण बघणार आहे बीएमएस गव्हर्नमेंट कॉलेजचे एक्सपेक्टेड कट ऑफ 2025 साठी. त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच काय करा विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्राईब करा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अजून पण जर तुम्ही तुमच्या मित्रांना जर शेअर केले नसेल तर पटकन काय करा, व्हिडिओला तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि अजून जर तुम्ही व्हॉट्सअप कम्युनिटी आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर पटकन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचंय, व्हॉट्सअप कम्युनिटी आणि टेलिग्राम चॅनल काय करायचंय, जॉईन करायचं विद्यार्थी मित्रांनो नवीन नवीन अपडेटसाठी. चला तर मग बघूया आपण बीएमएस कॉलेजचं एक्सपेक्टेड कट ऑफ 2025 साठी. ओके, तर बघा ऑल इंडिया कोटाचं जे एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. बघा गव्हर्नमेंट कॉलेज बीएमएस चा एक्सपेक्टेड कट ऑफ. ओके, तर बघा एआयक्यू मधून सांगतोय. बघा 2023-24 चा जो गेलेला जो 2 वर्ष अगोदरचा जो कट ऑफ आहे मी तुम्हाला तो सांगेल. त्यानंतर एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे हा मी तुम्हाला सांगतोय. बघा तुमचं जर स्कोर या रेंज मध्ये जर येत असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही समजून चला, तुम्ही सेफ झोन मध्ये आहात. तुम्हाला या वर्षी काय भेटणार आहे, कॉलेज भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. चला मग बघूया आपण जर कॅटेगरी वाईज एक वेळेस याच्यावर नजर मारूया. बघा ओपन साठी 2023 मध्ये 502 एवढा काय होता विद्यार्थ्याचा स्कोर होता आणि त्या स्कोर वरती त्याला काय झालेलं होतं, कॉलेज अलॉट झालेलं होतं. अगदी 24 मध्ये 570 वर आणि जर 25 चे जर कॅन्डिडेट असाल तर त्यांना कॉलेज अलॉटमेंट साठी किती स्कोर लागणार आहे, 470 ते 480 एवढा काय लागणार त्यांचा स्कोर लागणार आहे. हा काय तुमचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. नीट 2025 चा काय हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. त्यानंतर ओबीसी साठी बघा 2023 मध्ये 512 होता, 2024 मध्ये 579 होता आणि नीट 2025 साठी 565 ते 570 एवढा काय असणार तुमचा एक्सपेक्टेड कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा ईडब्ल्यूएस साठी तुमचा 2023 चा जो कट ऑफ होता 518 होता, 24 चा 586 होता आणि 25 चा किती होता 460 ते 470 एवढा काय असणार तुमचा एक्सपेक्टेड कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा एससी साठी बघा तुमचा जो कट ऑफ होता बघा 2023 चा 392 होता, नंतर 448 होता 2024 ला आणि 25 ला एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे 380 ते 400 एवढा काय असणार तुमचा एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे. त्यानंतर बघा एसटी साठी जो तुमचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ होता, सॉरी एसटी साठी जो 2023 चा जो कट ऑफ होता तो 331 एवढा होता. 24 मध्ये तुमचा 416 होता बघा आणि 25 मध्ये जो एक्सपेक्टेड कट ऑफ असणार 300 ते 320 एवढा काय असणार तुमचा एक्सपेक्टेड कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो. जर माहिती जर आवडली असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत थँक्यू.